हॅलो फ्रेंड्स, मग आपल्याला न्यूमरिकल्स ऑन हीट ऑफ रिॲक्शन किंवा एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हटलं तरी चालेल. म्हणजे ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन कशा पद्धतीने एन्थाल्पी चेंज होणार त्याच्यावर आधारित न्यूमरिकल्स आपल्याला बघायचे आहेत. याच्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण डेफिनेशन्स बघितले आहेत. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन बघितली, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन बघितली, आपण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनची डेफिनेशन बघितली, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशनसाठी आपण डेफिनेशन बघितली. तर या डेफिनेशन्सवर आधारित न्यूमरिकल्स आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर बघा, फर्स्ट न्यूमरिकल काय दिलेलं आहे. अगदी सिंपल न्यूमरिकल आहेत मित्रांनो. फक्त कसं सॉल्व करणार ते फक्त मला या ठिकाणी सजेस्ट करतो, हिंट मी देणार आणि मग बाकीचं आन्सर तुम्हाला स्वतः सहज कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. बघा आता कशा पद्धतीने दिलेलं काय आणि विचारलेलं काय ते समजून घ्या व्यवस्थित. काय म्हटलं आहे, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ या ठिकाणी आहे. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन म्हणजेच तुम्हाला काय विचारलं बघा, डेल्टा एच आणि या ठिकाणी एफ. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कोणासाठी, बेन्झीनसाठी. C6H6 साठी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. फ्रॉम द फॉलोइंग डाटामध्ये तुम्हाला एक इक्वेशन दिलं आहे मित्रांनो. म्हणजे जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार नेमकं काय करायचं तुम्हाला या ठिकाणी सांगतोय मी, हिंट देतोय फक्त. आन्सर लिहिताना अगोदर हे इक्वेशन ॲज इट इज या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर दिलेलं काय काय तुम्हाला हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. एन्थाल्पी, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्याच्यासोबतच काय दिलं बघा, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन CO2 साठी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन वॉटरसाठी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन तुम्हाला दिलेलं आहे. बघा, रिॲक्शन दिलेली आहे, रिॲक्शनची एन्थाल्पी पण तुम्हाला दिलेली आहे, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, ज्याच्यावर आपल्याला न्यूमरिकल बघायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. बघा, ही एक व्हॅल्यू आहे, सेकंड व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू, रिॲक्शन दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन. व्हेरी सिम्पल, फक्त लक्ष द्या कसं सॉल्व करणार. बघा, आन्सर मी या ठिकाणी लिहितोय समजा आणि त्या आन्सरमध्ये पहिली स्टेप मी काय करणार, ही रिॲक्शन ॲज इट इज लिहिणार, बरोबर आहे. म्हणजे ह्या रिॲक्शनची सुरुवात जी आहे ती म्हणजे तुमची आन्सरची सुरुवात असणार. इथं आपण रिॲक्शन जी आहे ती ॲज इट इज लिहिण्यास कन्सिडर करा, बरोबर आहे. बघा, रिॲक्शन जशी तशी आपण लिहिले. मग रिॲक्शनसाठी एन्थाल्पी जी आहे मित्रांनो त्याच्यासाठी इक्वेशन काय लिहितो आपण, रिॲक्शन एन्थाल्पी स्टँडर्ड कंडिशनमधली, म्हणून त्याला आपण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, ओके, विच इज इक्वल टू काय फॉर्म्युला यूज करणार, समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट जे काही तुम्हाला दिले असेल त्या प्रत्येक प्रोडक्टचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मायनस समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. काय वेळेस आपण एन्थाल्पीजचा आपण विचार करतो, इथं फॉर्मेशन एन्थाल्पीचा आपण विचार करतोय. एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट मायनस एन्थाल्पीज ऑफ रिॲक्ट. इथं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंटचा आपण विचार या ठिकाणी करतो. व्हेरी सिम्पल, लक्षात आलं. बघा, आता हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता ह्या फॉर्म्युल्याला आपल्याला चेंज करायचं अकॉर्डिंग टू द इक्वेशन, अकॉर्डिंग टू द गिव्हन रिॲक्शन. म्हणजे त्याच्यातलं रिॲक्टंट कुठले, प्रॉडक्ट कुठले ते या ठिकाणी आपल्याला पुटअप करायचे आहेत. मग तसं जर पुटअप केलं मित्रांनो तर तुमचं इक्वेशन काय तयार होईल बघा, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन ज्याची व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला देऊन टाकलेली आहे, समेशन ऑफ फॉर्मेशन एन्थाल्पीज ऑफ द प्रॉडक्ट. किती प्रॉडक्ट आहेत रे, 1 and 2, 2 प्रॉडक्ट आहेत. पहिला प्रॉडक्ट काय, मग इकडे लक्षात मी काय लिहितोय, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ फर्स्ट प्रॉडक्ट. कोणता प्रॉडक्ट आहे पहिला, CO2. याला कशाने मल्टिप्लाय करणार, कारण की CO2 तयार होतोय पण किती वेळेस हे बघितलंय आपण अगोदरच्या डेफिनेशन. बघा, 6 टाइम्स तो तयार होतोय, मग याला मी 6ने मल्टिप्लाय केलं, समेशन मला करायचे म्हणून प्लस. त्याच्यानंतर दुसरा प्रॉडक्ट काय रे, दुसरा प्रॉडक्ट आहे तुमचा H2O, म्हणून स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर. पण वॉटर परत किती वेळेस तयार होतोय रे,
मित्रांनो वॉटर तयार होतं तुमचं 3 टाइम्स, म्हणून या ठिकाणी मी 3 लिहिलं. एवढं झालं तुमचं. बघा ह्या ब्रॅकेटमध्ये काय आता आहे, समेशन ऑफ एन्थाल्पी, स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. याच्यातून आपल्याला सबस्ट्रॅक्ट काय करायचं आहे, मायनस काय करायचं आहे. तर या ठिकाणी समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट तुम्हाला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. मग रिॲक्टंट कुठले कुठले बघूया आपण. बघा रिॲक्टंट तुम्हाला बेन्झिन दिला आहे, C6H6 लिक्विड, म्हणून या ठिकाणी लिहिलं बघा मी, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झिन दॅट इज C6H6. लक्षात आलं. प्लस व्हेरी इम्पॉर्टंट, प्लस दुसरा रिॲक्टंट काय, आपण रिॲक्टंटचं एन्थाल्पीची बेरीज करतोय सरांची. दुसरा रिॲक्टंट तुमचा ऑक्सिजन. देअरफॉर ऑक्सिजन किती वेळ सर आहे, 15/2 टाइम्स तुम्हाला दिला आहे. देअरफॉर 15/2 स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन फॉर ऑक्सिजन O2 तुम्हाला दिलेला आहे. बघा आता दोघांचं सबस्ट्रॅक्शन तुम्हाला करायचं आहे. सर्व व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत, त्याच्यावरून तुम्हाला एक व्हॅल्यू फक्त कॅल्क्युलेट करायची. आता बघा काय काय व्हॅल्यू माहिती आहे आपण बघू. ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. CO2 साठीची व्हॅल्यू तुम्हाला दिली, बघा CO2 ची व्हॅल्यू पण तुम्हाला दिलेली आहे. वॉटरसाठी पण व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे, पण O2 ची व्हॅल्यू मात्र दिलेली नाही. मग मित्रांनो ऑक्सिजनची फॉर्मेशनची एन्थाल्पी तुम्हाला दिलेली नाही आहे. याच्या अगोदरच्या पार्टमध्ये 2 लेक्चर अगोदर आणि मागचं लेक्चर दोघांमध्ये तुम्हाला मेन्शन केलं आहे. बाय फोर्स तुम्हाला परत परत मी सांगितलं आहे की एखाद्या एलिमेंटची स्टँडर्ड स्टेटमधली एन्थाल्पी ऑफ एनी एलिमेंट एनी स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय 298 केल्विन अँड टेम्परेचर झालं तुमचं 20 केल्विन आणि प्रेशर 1 बार. ही जी कंडिशन ह्याला म्हणतो आपण स्टँडर्ड कंडिशन. ह्या स्टँडर्ड कंडिशनमध्ये एखाद्या एलिमेंटची एन्थाल्पी काय फॉर्मेशन एन्थाल्पी किती घेतो आपण, हे तुमचं लक्षात असलं पाहिजे मित्रांनो. दॅट वन इज युअर 0. म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनची फॉर्मेशन एन्थाल्पी तुम्ही 0 घेणार, काय तो इलेमेंटल स्टेटमध्ये आहे. कुठलाही एलिमेंट असू द्या, स्टँडर्ड कंडिशनमध्ये त्याची एन्थाल्पी आपण 0 घेत असतो. तुम्हाला लिहून दिलं आहे, तुम्ही बघा नोट्समध्ये तुम्हाला दिसेल तर ऑक्सिजनची फॉर्मेशन एन्थाल्पी 0, त्याला इंटू 15/2 म्हणजे तो 0 होऊन जाईल. म्हणजे एवढा जो पार्ट आहे तो पूर्ण तुमचा 0 होणार आहे. बरोबर आहे. मग आता पुढच्या व्हॅल्यूज आपण पुटअप करू आणि मग बघू काय होतं ते. बघा त्या ठिकाणी हे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन तुम्हाला दिले -3267. बघा ते व्हॅल्यू मी या ठिकाणी टाकतोय -3267 विच इज इक्वल टू, बघा 6 आपल्याला घ्यावंच लागणार आहे मित्रांनो. 6 इंटू CO2 साठीची एन्थाल्पी काय रे, -393.5 प्लस, बघा या ठिकाणी इक्वल टू साईन आहे, मध्ये लक्षात ठेवा व्यवस्थित. हे इक्वल टू साईन आहे, वेगळ्या याच्याने दाखवतो मी, तुमचं लक्षात येईल ते. ओके बघा प्लस 3 इंटू वॉटरसाठीची एन्थाल्पी काय रे, फॉर्मेशन ऑफ वॉटरसाठी आहे इंटू -285.8. एवढं जे होईल मित्रांनो तुमचं हे झालं तुमचं स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन किंवा समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ युअर प्रोडक्ट मायनस, आता या ठिकाणी बघा मायनस काय होणार आहे, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे. प्लस काय घेणार रे, 0 या ठिकाणी घेतला मी. का घेतला तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एनी एलिमेंट इन स्टँडर्ड स्टेट इज ऑलवेज 0. बरोबर 0 घेतला आहे. आता तुम्हाला याची व्हॅल्यू या ठिकाणी काढायची आहे. बरोबर आहे. मग दॅर फॉर हिअर पुढच्या स्टेपमध्ये काय करणार तुम्ही, याला मायनस साईनने मल्टिप्लाय करतो, मायनस होऊन जाईल. त्याला जर मी इकडच्या बाजूला आणलं, लेफ्ट हँड साईडला जर आणलं तर प्लस होऊन जाईल. दॅर फॉर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन, त्याला इकडे आणला बघा प्लस झाला विच इज इक्वल टू. बरोबर. हा तिकडे जर गेला मित्रांनो तो प्लस होऊन जाईल, हा मायनस आहे बघा, म्हणून इकडे गेला हा 3267 प्लस झाला. आता ह्या दोघांना जर मी मल्टिप्लाय केलं मित्रांनो तर ते मायनस होईल, या दोघांना मल्टिप्लाय केलं तर ते मायनस होईल. बरोबर आहे.
मग ह्या दोघांचं समेशन तुम्हाला करायचं आहे, किंवा सरळ असं म्हटलं तरी चालेल मी प्लस, आणि मग बाकीचं या ठिकाणी असणार तुमचं 6 इंटू, समजा मी 6 इंटू -393.5 जे जवळपास 400 आहे, 400 इंटू 6 -2361, 400 गुणिले 6, 7 चौको 2400च्या जवळपास तुमचं आन्सर आलं आहे, म्हणजे करेक्ट आहे. परत या ठिकाणी मला हा प्लस जरी दिसतोय तरी या ठिकाणी याला मल्टिप्लाय केला तो मायनस होणार, मायनस याचं आन्सर तुम्ही नियर अबाउट सांगू शकतात, हा 300च्या जवळपास आहे, इंटू 3 -857.4. बघा या ठिकाणी हे तर ऑलरेडी आपण इकडच्या बाजूला आणलं आहे, बरोबर आहे. देअरफॉर आता स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ बेन्झीन विच इज इक्वल टू 3267. बघा दोघं मायनस मायनस आहेत, दोघांची ॲडिशन होईल, दोघांची ॲडिशनसुद्धा त्याला साईन मायनस येईल, कारण की हा मायनस प्लस मायनस होईल, आणि मग याच्यातून हे जेव्हा तुम्ही सबस्ट्रॅक्ट करणार, बघा या ठिकाणी हा 2300 आणि 800 3100-3200च्या जवळपास काहीतरी तुमचं येईल, बरोबर आहे. 3218.4. ओके. अँड फायनली therefore enthalpy of formation, standard enthalpy of formation of benzene which is equal to, जर यांचं सबस्ट्रॅक्शन केलं मित्रांनो तर तुमचं आन्सर नियर अबाउट येतं आहे 48.6 प्लसमध्ये येतं आहे 48.6 किलोजूल. एका मॉलिक्यूलचं फॉर्मेशन एन्थॅल्पी आहे, म्हणून त्याला तुम्ही किलोजूल पर मोल अशा पद्धतीने दाखवणार. तर बघा ह्या पद्धतीने हे जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण सॉल्व करतो, बरोबर आहे. स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या आणि पूर्ण डिटेल लिहा, कारण की हे लिहून तुम्हाला मला पाठवायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला प्रॅक्टिससाठीचे एक्स्ट्रा न्यूमरिकल जे असतील हे तुम्हाला या ठिकाणी मी सेंड करेल. तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे न्यूमरिकल आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. ह्या पहिल्या न्यूमरिकलमध्ये एका रिॲक्टंटचं फॉर्मेशनची एन्थॅल्पी आपण बघितली. काही वेळेस तुम्हाला प्रॉडक्टचं पण विचारलं जाऊ शकतं, काही वेळेस तुम्हाला सर्व रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन दिलेले असतील आणि त्याच्यावरून तुम्हाला रिॲक्शनची एन्थॅल्पी पण कॅल्क्युलेट करता येऊ शकते, बरोबर आहे. म्हणजे कसंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. समेशन ऑफ एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट स्टँडर्ड मायनस समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट, प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. लक्षात ठेवा इथं प्रॉडक्ट मायनस रिॲक्टंट, पुढे जो आपण फॉर्म्युला बघणार तो उलट असणार याच्यापेक्षा, त्यावेळेस तुम्हाला सांगेल मी तो एक्झॅक्ट काय बदल आपण करणार आहोत. तर लक्षात आलं आहे, दिस इज द फर्स्ट न्यूमरिकल बेस्ड ऑन युअर रिॲक्शन एन्थॅल्पी. ओके. मग सेकंड न्यूमरिकल आपण आता बघतोय, बघूया त्याच्यात काय दिलेलं आहे. इस्टिमेट म्हणजेच कॅल्क्युलेट आहे द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन एन्थॅल्पी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. कोणासाठी? कंबशन ऑफ ॲसेटिलीन. ॲसेटिलीनचं कंबशन एन्थॅल्पी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची. म्हणजे थोडक्यात काय म्हटलं बघा या ठिकाणी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, यू हॅव टू कॅल्क्युलेट द एन्थॅल्पी ऑफ कंबशन. बघा कंबशन एन्थॅल्पी आहे म्हणून त्याला आपण सी ने या ठिकाणी दाखवलं. कोणाचं कंबशन करायचं आपल्याला? C2H2 ॲसेटिलीनचा फॉर्म्युला आहे. तर याची कंबशन एन्थॅल्पी काय असणार? फ्रॉम द फॉलोविंग डाटा. मग एक डाटा तुम्हाला दिला आहे, व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला एन्थॅल्पी ऑफ कंबशन कॅल्क्युलेट करायचं. मित्रांनो खूप इम्पॉर्टंट न्यूमरिकल आहे. तुम्हाला याच्यावर याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. न्यूमरिकल 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतं. बघा या ठिकाणी कंबशन एन्थॅल्पी, कोणाचं कंबशन करायचं आहे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कोणाचं कंबशन करायचं आहे? ॲसेटिलीन. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काय माहिती असलं पाहिजे, कारण की मागच्या न्यूमरिकलमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तुम्हाला रिॲक्शन दिलेली होती, रिॲक्शनची एन्थॅल्पी पण दिलेली होती. इथं तुम्हाला रिॲक्शन दिलेली नाही. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला जास्त या ठिकाणी बघावी लागेल, कॅल्क्युलेट करावी लागेल. काय? तर तुम्हाला कंबशन ऑफ ॲसेटिलीन जे आहे याच्यासाठीचं केमिकल थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ते तुम्हाला अगोदर लिहावं लागेल. मागच्या जे तुम्हाला डायरेक्ट देऊन टाकलं होतं मग ते लिहायची गरज नव्हती. तर मित्रांनो ॲसेटिलीनचं कंबशन कसं दाखवणार, दिस इज द क्वेश्चन, बरोबर आहे. मग काल आपण म्हटलं तर बघा तुम्हाला ज्यावेळेस डेफिनेशन्स मी बघितल्या त्यावेळेस ही रिॲक्शन तुम्हाला सांगितली आहे. ॲसेटिलीन म्हणजे C2H2 कुठल्या फॉर्ममध्ये असतो तो? गॅसेस हायड्रोकार्बन आहे, बरोबर आहे. याचं तुम्हाला कंबशन करायचं आहे म्हणजेच तुम्हाला काय यूज करावं लागेल? तर ऑक्सिजन तुम्हाला यूज करावं लागेल.
आणि तुम्हाला काल म्हटलं होतं मित्रांनो मी की कोणताही हायड्रोकार्बन असू द्या, त्याचं जर तुम्ही कंबशन केलं तर दोनच प्रॉडक्ट तयार होतात. एक असतो तुमचा CO2, दुसरा असतो तुमचा H2O. मग लिहून बघू आपण. बघा या ठिकाणी एक CO2 प्रॉडक्ट मी तयार केला आणि दुसरा H2O प्रॉडक्ट मी तयार केला. अगोदर रिॲक्शनला बॅलन्स करून घेऊ आपण. काय बघा, ॲसेटिलीनचं कंबशन काय यूज केलं आपण, ऑक्सिजन. काय तयार झालं हे पण आपल्याला माहिती आहे. फक्त बॅलन्सिंग तुम्हाला म्हटलं तुम्ही की जेवढे कार्बन तेवढे CO2 असतं, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. कालचाच तो रूल आहे आपण बघितलेला. म्हणून 2 टाइम्स CO2. किती वॉटर मॉलिक्यूल तयार होतात, जेवढे H2 हायड्रोजन, जेवढे हायड्रोजन ॲटम त्याच्या हाफ वॉटर मॉलिक्यूल. 2 हायड्रोजन आहेत म्हणजे 1 वॉटर मॉलिक्यूल तयार होईल. ऑलरेडी तो आपण लिहिला आहे. आता फक्त काय, ऑक्सिजन बॅलन्स आपल्याला करायचं आहे. सेम रिॲक्शन आपण काल बघितले मित्रांनो. ऑक्सिजन किती तर बघा, हे 2 2 4, 2 4 आणि 1 5, 5 ऑक्सिजन आहेत. इथं जर मी 5 लिहून टाकलं चालणार नाही, कारण की 10 होऊन जातील. आपल्याला 5च पाहिजे म्हणून त्याला हाफ करून टाकलं, 5/2. तर ह्या पद्धतीने रिॲक्शनला मी अगोदर बॅलन्स केलं आणि तुम्हाला आता विचारलं काय, हे झालं कंबशन ऑफ ॲसिटिलीन. हे कंबशन होत असताना याची एन्थाल्पी ऑफ कंबशन काय असेल, दिस इज युअर क्वेश्चन. म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं की नेमकं आपल्याला विचारलेलं काय ते आपण समजून घेतलं, बरोबर. आता आपल्याला ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणून एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, कंबशन म्हटलं तरी चालेल कारण ही कंबशन रिॲक्शन आहे. एन्थाल्पी ऑफ कंबशन, कोणाचं कंबशन रे, C2H2 गॅस. इथं R लिहिलं चालेल. एन्थाल्पी ऑफ दिस रिॲक्शन विच इज इक्वल टू summation of enthalpies of formation for product, P for product, मागचाच फॉर्म्युला यूज करतोय आपण, मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. प्रोडक्ट आणि रिॲक्टंट, प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. मग फॉर्म्युली तुम्हाला माहिती आहेत. त्याच्यात फक्त आता कोणता रिॲक्टंट आहे, कुठला प्रोडक्ट आहे ते फक्त पुटअप करा आणि त्यांचे व्हॅल्यूज पुटअप करा, तुम्हाला आन्सर मिळेल. देअरफॉर enthalpy of combustion for acetylene gas which is equal to, प्रोडक्टसाठी काय लिहिणार मित्रांनो बघा. आता कोणते प्रोडक्ट आहेत रे, 2 प्रोडक्ट आहेत तुमच्याकडे. एक CO2 आहे. देअरफॉर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन फॉर CO2, त्याला इंटू 2 ने तुम्ही मल्टिप्लाय करणार, की CO2 तुमचा 2 वेळेस आहे. आता मागच्या न्यूमेरिकल सारख्या फटक्यात तुम्हाला समजेल. प्लस दुसरा प्रोडक्ट काय आहे तुमचा, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर. एकच आहे म्हणून त्याला लिहिण्याची गरज नाही आहे. हे झालं तुमचं समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, मायनस समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. आता रिॲक्टंटमध्ये काय काय दिलं बघा तुम्हाला. हिअर C2H2. देअरफॉर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ॲसेटिलीन गॅस प्लस दुसरा प्रोडक्ट काय आहे तुमचा, ऑक्सिजन. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन, आणि हा ऑक्सिजन किती टाइम्स आहे, 5/2. लक्षात, हे इथपर्यंत लिहून झालं म्हणजे तुमचं मोस्टली न्यूमेरिकल संपलं. तुमचं आन्सर सहज त्या ठिकाणी येऊ शकतं, बरोबर. आता व्हॅल्यूज पुटअप करू आपण. देअरफॉर standard enthalpy of combustion of acetylene gas which is equal to 2 times into CO2 ची व्हॅल्यू काय दिली बघा, दिली का व्हॅल्यू, यस या ठिकाणी व्हॅल्यू दिली आहे, मायनस 393.5. ओके. सिमिलरली प्लस H2O एकच आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, मायनस 285.8. ह्या सर्वांची सम जर तुम्ही केली मित्रांनो तर तुम्हाला मिळेल समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. जे काही प्रोडक्ट आहेत त्यांच्या एन्थाल्पीज मायनस या ठिकाणी तुम्हाला आता ॲसेटिलीनचं फॉर्मेशनची एन्थाल्पी ती पण दिली तुम्हाला बघा, F फॉर्मेशन C2H2 म्हणजे ॲसेटिलीन. ओके. नाव हिअर तो पण एकच आहे बघा, रिॲक्शनमध्ये एकच आहे म्हणजे त्याला एकच घ्यावं लागेल. देअरफॉर एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ C2H2, सॉरी त्याची व्हॅल्यू आपण पुटअप करू डायरेक्ट.
प्लस 227.3 प्लस पुढे काय पुटअप करणार सांगा जरा. तुमच्या स्वतःमध्ये डिस्कस करा की इथं काय येऊ शकतं. तुम्ही सहज त्याचं आन्सर सांगू शकतात. O2 हा एलिमेंट आहे, त्याची स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन आपण नेहमी घेतो 0. मग मित्रांनो, जर समजा तुम्हाला आता हे पुढचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर सहज तुम्हाला जमेल. मग या दोघांची बेरीज करा, त्याला मायनस साईन असेल, इथून त्याला हा ऑलरेडी मायनस आहे, बरोबर आहे. हा पण मायनस, तो पण मायनस, सर्वच मायनस आहे. तुमचं आन्सर मायनसमध्ये आलं पाहिजे. बघा 400 गुणिले 2 म्हणजे 800 झाला. 800 आणि हा 300, जवळपास 1100 आणि हा 200 म्हणजे जवळपास 1300 तुमचं आन्सर आलं पाहिजे. काल आपण सेम आन्सर बघितलं होतं मित्रांनो, सेम रिॲक्शन बघितली. त्याचं तुम्हाला एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ ॲसिटिलीन पण तुम्हाला दिलेलं होतं. ही जी व्हॅल्यू आहे, आन्सर फॉर द रिॲक्शन इज standard enthalpy of combustion of acetylene, which is equal to -1300 किलोजूल पर मोल. कारण की आपण 1 मोल ॲसेटिलीनचं कंबशन या ठिकाणी केलं आहे. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर मिळाला पाहिजे. नियर अबाउट हे आन्सर तुमचं येईल, आलंच पाहिजे. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने मागचे जे तुम्हाला एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, एका रिॲक्टंटचं एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन विचारलं होतं. इथं एन्थॅल्पी ऑफ कंबशन तुम्हाला विचारलं आहे, पण कंबशनची रिॲक्शन दिलेली नाही आहे. म्हणून ती रिॲक्शन तुम्हाला स्वतः लिहावी लागली. म्हणून ती रिॲक्शन तुम्हाला जमली पाहिजे, माहिती असली पाहिजे, तरच तुम्ही ते न्यूमरिकल या ठिकाणी सॉल्व करू शकतात. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सेकंड न्यूमरिकल, विच इज बेस्ड ऑन एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन किंवा हीट ऑफ रिॲक्शन. हाऊ एन्थॅल्पी चेंजेस when a reactant get converted into the product. Okay. Third numerical आपण आता बघतोय, which is again very important. Calculate the standard enthalpy of the reaction. म्हणजे तुम्हाला रिॲक्शनची एन्थॅल्पी जी आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी ती तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. रिॲक्शन पण देऊन टाकली आहे, म्हणजे एक काम तुमचं कमी झालं या ठिकाणी. डायरेक्ट रिॲक्शन देऊन टाकलेली आहे. आणि डाटामध्ये तुम्हाला CO कार्बन मोनॉक्साईडचं फॉर्मेशन एन्थॅल्पी दिलेली आहे, NO2चं फॉर्मेशन एन्थॅल्पी दिलेली आहे, CO2चं फॉर्मेशन एन्थॅल्पी दिलेली आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द रिॲक्टंट प्रॉडक्ट जे आहेत त्यांचे फॉर्मेशन एन्थॅल्पीज तुम्हाला दिलेले आहेत. आणि त्याच्यावरून तुम्हाला रिॲक्शनची एन्थॅल्पी जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. मग रिॲक्शनच्या एन्थॅल्पीसाठीचा फॉर्म्युला काय? म्हणजे आन्सर जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये लिहिणार, असा क्वेश्चन जर विचारला तर आन्सर लिहिताना सर्वात अगोदर तुम्हाला काय लिहायचं आहे या ठिकाणी? तर दिलेली रिॲक्शन लिहायची. रिॲक्शन दिली नसेल तर रिॲक्शन तयार करा. एखाद्याचं कंबशन, एखाद्याचं फॉर्मेशन, बरोबर, ती रिॲक्शन तुम्हाला जमली पाहिजे. बघा आता या ठिकाणी रिॲक्शन ऑलरेडी दिली आहे, ती परत लिहित नाही आहे. डायरेक्ट आपण इक्वेशन लिहिणार. वी नो दॅट स्टँडर्ड एन्थॅल्पी फॉर द रिॲक्शन इज गिवन ॲज समेशन ऑफ एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस summation of enthalpies of formation of reactant. ओके, नेहमीचाच फॉर्म्युला आहे जो ऑलरेडी आपण मागच्या दोघं न्यूमरिकल्समध्ये यूज केलेला आहे. Therefore, very simple here, enthalpy of the reaction, standard enthalpy of the reaction, which is equal to product मध्ये काय काय मग बघा आता, summation of formation of प्रोडक्ट, समेशन ऑफ एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. त्याच्यामध्ये पहिला प्रोडक्ट काय? हिअर पहिला प्रोडक्ट आहे तुमचा CO2. तो किती वेळेस आहे मित्रांनो? 4 टाइम्स. म्हणून आपण लिहिलं 4 टाइम इंटू एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ युअर CO2 प्लस दुसरा जो प्रोडक्ट येतो आहे तुमचा N2, एकचदा आहे म्हणजे लिहायची गरज नाही त्याला, 1 टाइम आहे म्हणून. एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ N2 1 लिहित नाही आपण या ठिकाणी, लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. हे झालं तुमचं प्रोडक्टच्या बाबतीत. मायनस रिॲक्टंट आपल्याला बघायचं आहे. नाव रिॲक्टंटसाठी काय, किती रिॲक्टंट तुम्हाला दिलेले आहेत बघा. हिअर अगेन देर आर 2 रिॲक्टंट. फर्स्ट वन युअर कार्बन मोनॉक्साईड. एन्थॅल्पी, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड किती वेळेस तयार झालं बघा, 4 टाइम्स. Therefore, you have to mention here 4 or it is multiplied by 4 plus second काय रिॲक्टंट बघा, सेकंड रिॲक्टंट तुमचा NO2. हिअर दोनदा तो तयार होतो म्हणून त्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. एन्थॅल्पी, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन फॉर द सेकंड रिॲक्टंट, दॅट वन इज युअर
NO2. तर जसं आपल्याला दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचा यूज या ठिकाणी केलेला आहे. बरोबर आहे. ह्या सर्वांचा यूज करून तुम्हाला आता रिॲक्शनची एन्थाल्पी जी आहे ती या ठिकाणी मित्रांनो कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. बघा आता देअरफॉर व्हेरी सिम्पल अगेन एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन 4 into CO2. CO2 साठी काय म्हटलं रे -393.5 -393.5. आता हे तुमचं सहज लक्षात येत असेल की नेमकं आपल्याला काय करायचं असतं. प्लस त्याच्यानंतर N2 साठी काय घेणार सांगा फटक्यात. दिलेलं नाही मित्रांनो कुठंच. N2 हा एलिमेंट आहे. त्याची जी इलेमेंटल स्टेट आहे नायट्रोजन नेहमी डायटोमिक फॉर्ममध्ये असतो. जसं तुमचं O2 आहे, H2 आहे, Cl2 आहे, Br2 आहे, I2 आहे, तसा नायट्रोजन जो आहे तो डायटोमिक फॉर्ममध्ये N2 ह्या फॉर्ममध्ये असतो. तो गॅसियस स्टेटमध्ये असतो आणि N2 एलिमेंटल्स फॉर्ममध्ये त्याची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन इलेमेंटची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन नेहमी काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणून या ठिकाणी बघा मी लिहिलं आहे 0. हे झालं तुमचं टोटल प्रॉडक्ट्ससाठीचं. मायनस रिॲक्टंटसाठी काय लिहिणार तर बघा 4 लिहिला मी. 4 into एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. CO साठी काही दिलं आहे का रे. यस -110.5. ओके. प्लस बघा या ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे कारण की या ठिकाणी 2 टाइम्स तुमचं NO2 आहे. देअरफॉर 2 into परत या ठिकाणी NO2 साठी काय दिलेलं आहे प्लस दिला आहे. म्हणजे या ठिकाणी ब्रॅकेट पण टाकायची गरज नाही आहे. प्लस पण मेन्शन करायची गरज नाही आहे. 33.2. तर ह्या पद्धतीने ह्या सर्वांचा तुम्हाला हे मल्टिप्लाय करा नंतर त्यांची ॲडिशन करा. त्यांची ॲडिशन जी येईल एक मायनस येईल एक प्लस येईल. प्लस मायनस तुम्हाला सहज करता येईल. त्याच्यानंतर हे पण तुमचं मायनस येईल. आन्सर पण तुमचं या ठिकाणी मायनसमध्ये आलं पाहिजे. अँड हिअर द फायनल आन्सर फॉर दिस रिॲक्शन इज एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन. या रिॲक्शनचे स्टँडर्ड एन्थाल्पी तुम्हाला विचारले आहे. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन विच इज इक्वल टू तुम्हाला म्हटलं मी की तुमचं जे आन्सर आहे ते मायनसमध्ये या ठिकाणी येईल. -1198.4 किलोजूल ही रिॲक्शनची एन्थाल्पी आहे म्हणून किलोजूल पर मोल देता येणार नाही. पण मागच्या ज्यात आपण रिॲक्शनची एन्थाल्पी असताना किलोजूल पर मोल दिलं होतं मित्रांनो. असं का असेल कारण की मागच्या ज्यात काय होतं ती रिॲक्शन जी दिली आहे त्या रिॲक्शनमध्ये आपण कंबशन केलं होतं कोणाचं ॲसेटिलिनचं. आणि ॲसेटिलिन किती घेतलं होतं 1 मोल. म्हणजे 1 मोल ॲसेटिलिन जेव्हा तुम्ही कंबस्ट करणार किंवा एखादा कंपाऊंड 1 मोल फॉर्म होणार त्यावेळेस त्याची एन्थाल्पी चेंज जी आहे ते आपण पर मोलमध्ये देत असतो. इथं मात्र तसं नाही. म्हणून याच्या एन्थाल्पी चेंजचं युनिट रिॲक्शनसाठीचं जे असणार आहे ते फक्त आपण या ठिकाणी किलोजूलमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे न्यूमरिकल्स तुम्हाला सहज या ठिकाणी आता सॉल्व करता येऊ शकतात. म्हणजे जे दिलेलं आहे त्याचा यूज करायचा आहे. फक्त ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे एवढं फक्त तुम्हाला करायचं आहे. थोडंसं वेगळं विचारलं तर एखादी रिॲक्शन तुम्हाला जमली पाहिजे. एखाद्या कंपाऊंडचं फॉर्मेशन जमलं पाहिजे. एखाद्या कंपाऊंडचं कंबशनची रिॲक्शन तुम्हाला जमली पाहिजे. ते जमलं म्हणजे याच्यावरचे न्यूमरिकल सहज तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येऊ शकतात. तर तिघं न्यूमरिकल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. तिघं न्यूमरिकलचं स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेऊन तिघं न्यूमरिकलचं स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थित लिहा आणि लिहून मला तुम्ही पाठवायचे आहेत. जे विद्यार्थी मला ते तिघं न्यूमरिकल लिहून पाठवतील त्यांना मी एक्स्ट्राचे जे न्यूमरिकल्स आहेत फॉर युअर प्रॅक्टिस त्या ठिकाणी तुम्हाला मी पाठवणार आहे. म्हणून हे मस्ट आहे की व्हिडिओ तुम्ही टॉप टू बॉटम बघायचं आहे. म्हणजे फर्स्ट सेकंड टू लास्ट सेकंड बघायचं आहे. मध्ये कुठलं स्किप करायचं नाही. प्रत्येक स्टेप व्यवस्थित लिहून घ्या. नाही तर अगदी न्यूमरिकल संपलं आहे तर व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या, डायरेक्ट लिहून काढा. असं करू नका. स्टेप बाय स्टेप बघत चला. नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व करून दिलं आहे ते जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मित्रांनो सहज तुम्हाला इथले न्यूमरिकल खूप सोपे आहेत. फक्त त्याचं एकदाचं प्रेझेंटेशन व्यवस्थित झालं, तुम्हाला मांडता आलं व्यवस्थित काय दिलं आहे काय विचारलं आहे तर सहज तुम्हाला फारसं कॅल्क्युलेशनने बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अगदी प्रायमरी लेव्हलच्या ह्या प्रोसेसेस आहेत त्या फक्त तुम्हाला करायच्या आहेत. पण याच्यावर 100% तुम्हाला न्यूमरिकल विचारले जातात.
बोर्डाची एक्झाम असेल, CET असेल, JEE असेल, नेट असेल किंवा अजून कुठल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, त्याच्यामध्ये केमिस्ट्री जर असेल, थर्मोकेमिस्ट्री असेल, थर्मोडायनामिक्स असेल, तर अशा पद्धतीचे न्यूमेरिकल्स त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. कंपॅरेटिव्ह जर 1 मोलसाठी एवढं असेल तर 5 मोलला काय असेल, याची रिॲक्शन असेल तर त्या रिॲक्शनमध्ये किती CO2 गॅस इव्हॉल्व झाला असेल, त्याच्यासाठी किती एन्थाल्पी चेंज होईल, अशा पद्धतीने न्यूमेरिकल्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. तर हे जर तुम्हाला समजलं असेल तर ते न्यूमेरिकल्ससुद्धा तुम्ही सहज सॉल्व करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण थांबणार. अगेन इट्स माय हम्बल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. व्हिडिओ कंप्लीट बघा, रिपीटेडली बघा. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आपलं जे चॅनल आहे मित्रांनो, DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर, हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल. मी तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स जे आहेत ते सर्व याच्या पुढच्या व्हिडिओचे येत राहतील. लाईव्ह लेक्चर्स आपले असतात, त्या लाईव्ह लेक्चरला तुम्ही सहज अटेंड करू शकतात किंवा याच्या अगोदर जे लेक्चर्स आपले झाले आहेत, जवळपास 7 ते 8 चॅप्टर्स व्हिडिओज आपल्या यूट्यूबला आहेत, ते सहज तुम्ही बघू शकतात. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज या ठिकाणी डिटेल तयार करण्याचा मी प्रयत्न केला आहे, जेणेकरून सहज कुठलंही स्पेशल कोचिंग न घेता आपण त्या पद्धतीची तयारी घरी सहज करू शकतो. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा, रिपीटेड बघा, जेणेकरून आपले कन्सेप्ट जे आहेत त्या ठिकाणी क्लिअर झाले पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबणार. थँक्यू.